करतो तू पतवाना सुख दिलंय तुझ्या जन्माला सुख दिलंय तुझ्या जन्माला तुझ्या पाय मी धरू पाय मी धरू पाय मी धरूला तुझ्या पाय मी धरूला माझ्या सुखाचा मेरा तुझ्या पायावर ठेवीला माझ्या सुखाचा मेरा तुझ्या पायावर ठेवीला माझ्या सुखाचा मेरा तुझ्या पायावर ठेवीला साई बाबा मला शिडीला निसुकावा मला शिडीला निसुकावा बाबा तुझे बेटीचा बोला म्हणा बोला म्हणा बोला म्हणा सांग म्हणा गाजीकावा. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. अगदी आजचा दिवस आजचा दिन विशेष महाराष्ट्र दिन एकमेव कामगार दिन. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व तमाम हिंदू महाराष्ट्र वासियांना. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलेत भावेश मोरे भावेश पाटील आणि भावेश मोरे ज्या आजच्या दिवसातल्या चर्चेतले त्यांचा झेल आपल्याला बघायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्या झेलनं त्यांचं 3 किलो वजन देखील कमी झालं. एवढा छान पद्धतीचा मात्र झेल त्यांनी टिपला आणि पाटील नेटवर्क्सला ती मात्र व्हिडिओ डन आहे ती मात्र निश्चित स्वरूपात त्यांनी पाहिलं असेल. सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅक वरती भावेश पाटील कुंजनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पराग हितेशला आहे. यावेळी ऑन साइडला मात्र चेंडूला वळण दिले. दुसरीचा प्रयत्न असेल का आणि बघता बघता आपण पाहतोय या सिंगलने तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 1 चेंडू आणि 1 धाव. विनीत ठाकूर आणि एका बाजूला आपण पाहतोय निशांत मोरे. ही मॅच देखील अत्यंत महत्वाची असणार आहे. तो पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. परंतु सिद्धेश माले विरुद्ध सुरेश गावड यांच्यातला मात्र चाललेलं द्वंद्व. ऋषी पाटील यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतात. धनसारचं मात्र मैदान ज्याने गाजवलंय आणि खऱ्या अर्थाने तेच ऋषी. अगदी धनसारा उल्लेख झाला की त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि ऋषी पाटील यांचं मात्र स्वागत. जाऊया मॅच कडे. स्कोर कार्डला धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धाव. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. भावेश आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड स्टंप्स यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून खेळायचा होता. चेंडू चाललाय तडमान. क्षेत्ररक्षक आहेत परंतु खूप चांगले इथे एफर्ट्स होते. चेंडू मात्र आपण पाहतोय निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार. धन्यवाद धन्यवाद. 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 5. गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील यांचा मात्र चेंडू अगदी वेगवान होता परंतु त्याला इनफिल्डच्या वरून करण्याच्या प्रयत्नात आता मात्र आपण पाहतोय इथे जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. 3 चेंडू आणि 5 धावा. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकांचा खेळ असलं की थोडंसं धावतं क्रिकेट असतं. थोडंसं वेगाने मात्र ते क्रिकेट खेळावं लागतं कारण भरपूर वेळ तुमच्याकडे नसतो. अगदी डगआउट मधून तुम्हाला सेट व्हावं लागतं कारण तिथे चेंडू जर तुम्ही जास्तीत जास्त चेक केले तर मग चेंडू उरणार नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय मोठ्या फटक्याला निमंत्रण दिलंय. चेंडू खूप काळ हवेत आहे. विशाल मोरे यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार. सीमा पार. दर्जेदार षटकार. चांगला स्ट्रोक आणि चांगलं डीजे वादन आपल्याला बघायला मिळते आमचे संगीत कक्षातून. अगदी लग्न सराई चालू आहे आणि त्यामध्ये मात्र एक उत्कृष्ट गीत. यावेळेस पुन्हा एकदा पाडाल स्वीप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. कदाचित 2 धावा झाल्या असत्या परंतु अगदी योग्य वेळात कुंजन यांनी नकार दिला की या सिंगलने आपण संतुष्ट राहू. या सुरुवात चांगली झाली. बेस मात्र एक चांगल्या उभारण्याचं काम केलंय 2 फलंदाजाने. एका बाजूला आपण पाहतोय कुंजन आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे हितेश. 4 बॉल आणि 11 वरती खेळतात. 1 चौकार 1 षटकाराच्या साह्यानं. पुढचा बॉल कुंजनसाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका. क्या बात आहे. अतिशय चांगला तंत्रशुद्ध फटका. टक्करून आवाज आलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. लांबच 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 लांब. षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोशन गावड जे मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला आपण पाहतोय कुंजनच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप, तर एका बाजूला आपण पाहतोय हितेशच्या बॅटमधून अगदी डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून जो खेळलेला फटका यावेळेस आपण पाहतोय. हा बॉल पंच साईल मध्ये दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा या धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुदर लेनचा बॉल होता परंतु त्यामध्ये गती कमी दिली. चेंडू मात्र आपण पाहतोय ऑन साइडला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 21 वरती. आणखीन 11 बॉल बाकी आहेत. अकरा बॉलचा खेळ बाकी असताना आतापर्यंत 7 बॉल मध्ये 21 धावा तर चांगल्या पद्धतीने मात्र जमा झालेले आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला वळण. चेंडू मिड विकेटला. खेळाडू डीप मधून तैनात आणि ग्राउंड चार्ट मधून कोणी जाऊ नका. तुम्हाला विनंती आहे की मैदानाच्या बाहेरून कुठे जायचं असेल तर तुम्ही बाहेर जावा. आयोजकांच्या सूचना आहेत. जाऊया मॅच कडे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 वरती 23 वरती माफ करा कारण धावसंख्या 2 इथे देखील ऍड होतील. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचतायत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत. यावेळेस बॉलला उडवलाय तिथे मात्र विशाल मोरे आहेत आणि विशाल मोरे यांनी आता देखील झेलचा प्रयत्न केला होता. भावेश मोरे यस, परंतु आपण पाहू शकाल भावेश मोरे यांना यावेळेला यश मिळालं नाही. मागच्या मॅच मध्ये चांगला झेल टिपला होता परंतु यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत आणि अगदी आपण पाहतोय इथे सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 वरती. 9 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ फेकून झालेला आहे. 3 बॉल येणं बाकी असतील परंतु मध्यस्थ जर पाहिला उत्तरार्धात जर आपण पाहिलं तर 3 चेंडून मागे 24 धावा. आता येणाऱ्या काळात आपण पाहतोय काय होईल आणि काय बिघडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती. अनेक भाकीत लावली जातात क्रिकेटच्या खेळात परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे मात्र अनप्रेडिक्टेबल. आता ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडला कुंजन आले तेव्हा मात्र डगआउट मधून भरपूर जणांना वाटलं की रिव्हर्सचा फटका असेल परंतु तदनंतर त्याने पॅडल स्वीपचा प्रयत्न केला. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट या खेळाला आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 25. अगदी 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोशन गावड 5वा बॉल. यावेळेस हा देखील बॉल खेळायचा होता हितेश यांना अगदी कव्हर आणि पॉइंटच्या वरून परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. मनगटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम झाला. चेंडू डॉट आलाय. पहिलं षटक 18 धाब्यांचं राहिलं परंतु या षटकात क्वालिटी गोलंदाजी ज्या गोलंदाजीसाठी मात्र ज्यांची ओळख आहे ती गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केले. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत 5 बॉलचा खेळ पूर्ण संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. शेवटचा बॉल रोशन गावड मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने मात्र हा फटका खेळलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक कुणी नाही. एक आगळा वेगळा व्ह्यू होता क्षेत्ररक्षणाचा. आपण पाहतोय मिडॉनला मात्र मध्ये घेतलं होतं आणि आपण पाहू शकाल ते सध्या बघायला मिळालं. मिडॉनला खेळाडू मध्ये असताना मिड ऑफ मात्र राहिले त्याच आणि तदनंतर आपण पाहतोय चौकार मिळाला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 ने फ्लाय होईल. 29 धावा या धावफलकावरती आहेत. आणखीन बॉल येणं बाकी असतील 6 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीने होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. कुछ
उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि या 6 बॉलचा खेळ बाकी असताना आतापर्यंत 29 धावा या धावफलकावरती आहेत. आता 6 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीने स्वीकारतील हा देखील प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तेवढा चर्चेचा राहिलाय. कुठला संघ मात्र पुढे जाईल, कुठला संघाचे मात्र स्वप्न अपेक्षा इथे भंग होतील. पुढचा होणारा मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल तो म्हणजे निशांत मोरे 2011 आणि एका बाजूला विनीत ठाकूर 2006 यांच्यातला मात्र मॅच महत्वाचा मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिलाय, परंतु आपण पाहतोय कुंजन यांचा मात्र प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा होता. बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि आपण पाहतोय पंचांनी नॉट आउट करार दिलाय. धावसंख्या 2 मिळतील आणि धावसंख्या 2 ने 31 वरती जाऊन पोहोचतात धावा. सिद्धेश महाले 2007 हा संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजे संघ आता मैदानाच्या आतमध्ये सुरेश गावड 2003 असा मात्र संघ आपण पाहतोय. 10th बॅचेस म्हणून हा क्लासमेट असा मात्र एक सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन, काहीतरी वेगळी आणि अशी एक आगळीवेगळी संकल्पना असणं गरजेचं आहे. चेंडूला फाईन लेगला खेळलंय, जिथे डीप मधून प्रोटेक्शन आहे, फेकी येईल तद्वरती सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने 32. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला आपण पाहतोय हितेश आहेत 9 बॉल आणि 20 वरती खेळतात, तर एका बाजूला कुंजन 5 बॉल आणि 10 धावांवरती खेळतात. कॉन्ट्रीब्युशन भागीदारी अत्यंत महत्वाचा भूमिका असते क्रिकेटमध्ये. कुठलाही एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकून देऊ शकत नाही. तुम्हाला 11 जणांची एकत्रित जर ताकद आली तर मात्र क्रिकेटचा खेळ बहरदार आहे आणि सध्या इथून भागीदारी चांगली रचलंय. यावेळी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला विराट प्रेम कोहलीचा क्लास बघायला मिळाला. सीमा पार षटकार. आई झुंका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुंका वाली. 3 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38. 38 धावा. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद. मी म्हटल्याप्रमाणे भागीदारी पार्टनरशिप खूप महत्वाची भूमिका आणि सध्या ती पार्टनरशिप रंगल्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती विशाल आहेत. विशाल यांच्या विरोधात मात्र विशाल षटकार ठोठावला तो म्हणजे फलंदाजाने पुन्हा एकदा हा देखील फटका चांगला खेळलाय. चेंडू पॉइंट गली आणि कव्हरच्या वरून सीमा पार फरार षटकार. फलकावरती आहेत 44. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार. 2 in row. आता जर आपण पाहिलं तर तिसरा देखील येईल का? फटका फसलाय. भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षण तिथे आहेत आणि मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी धावसंख्या 2 मिळतील का? आणि इथे जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. अगदी थकवा वाचतोय खेळाडूला. गॉन. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पराग आलेत. मागच्या मॅच मध्ये पराग यांचा देखील बोलबाला राहिला होता, ज्यांनी अत्यंत महत्वाचा खेळ स्वीकारला होता मागच्या मॅच मध्ये. आता शेवटच्या बॉलवरती संधी मिळाली हे महत्वाचं आहे. मग किती बॉल बाकी आहेत हे माहित नाही. तुमच्यातली गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करायची आहे. 1 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावरती 45. 45. अगदी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु टू लेट. आपण पाहू शकाल थोडसा फलंदाजीमध्ये इथे मात्र ते लेट झालेत. यावेळेस दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज कुंजन यांना देखील रिटर्न तिकीट करावं लागेल. धावसंख्या 1 मिळाली. धावसंख्या 1 ने 46. 47 धावांचा पाठलाग. 47 धावा मात्र निघतील नाही निघतील हा प्रश्न महत्वाचा आहे. तत्पूर्वी पुढच्या मॅचचा टॉस. निशांत मोरे आणि विनीत ठाकूर. निशांत मोरे 2011 आणि विनीत ठाकूर 2006 टॉस साठी या.
तर जाऊया मॅचकडे. एकंदरीत आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय. फलकावरती 5 धावा आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र उडवायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला, परंतु आपण पाहतोय चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित नाही आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 वरती. आता 14 बॉल 41 ची गरज. भरपूर मोठं असं इक्वेशन आहे, परंतु फक्त असं मोठं म्हणून चालणार नाही, तुम्हाला देखील त्याचा पाठलाग करावा लागेल. जर आपल्या विरोधात तशा धावा ठोकल्या गेल्या तर आपण देखील प्रतिस्पर्धी संघाला त्याच धावा ठोठावू शकतात. यावेळेस आपण पाहतोय चेंडू चांगल्या पद्धतीने खेळ केला होता, परंतु झेल टिपलाय चांगल्या पद्धतीने गॉन. बॉल आणि 41 धावांची गरज. पुढचा मॅचचा टॉस निशांत मोरे आणि विनीत ठाकूर यांच्यातला मात्र महत्वाचा मॅच तो टॉस प्लीज झालेला आहे. निशांत मोरे यांनी मात्र टॉस जिंकून प्रथमचा तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यावेळेस काय कमालीचा फटका, ग्रेट शॉट, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. षटकार. तेरा बॉल आणि आपण पाहतोय जिथे मात्र एक चांगला फटका मात्र खेळला आणि आपण पाहतोय धावसंख्या जर तपासून पाहिली आता 13 बॉल आहेत आणि 36 धावांचा मात्र खेळ तुम्हाला इथून पुढे 12 बॉल यस माफ करा कारण षटक संपलेलं आहे. 12 बॉल आणि आपण पाहतोय 36 ची गरज. आता 12 या फलकावरती लागल्या जात आहेत. एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन जर आपण पाहिलं तर 12 बॉल देखील येणं बाकी आहेत. जाऊया मॅचकडे. सामन्याला होईल सुरुवात. बॉल गोलंदाजी मार्कवर बॉलर आहेत ते म्हणजेच पराग. यावेळेस खोलवरचा बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 2 फलंदाज एका बाजूला समीर 600च्या स्ट्राईक रेटने सध्या ते बॅटिंग करतात. पहिलाच बॉलचा खेळ करताना षटकार. अगदी सुंदर फटका कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून मात्र खेळ केला आणि एका बाजूला आपण पाहतोय निकेत जे 4 चेंडूंचा खेळ पूर्ण करत असताना ज्यांनी आतापर्यंत 5 धावा आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. यावेळेस हा फटका खेळलाय. चेंडूला मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. आलाय षटकार. चांगले प्रयत्न राहिले होते बाउंड्री रोप जवळ, परंतु आपण पाहतोय त्यांना यश काही आलं नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळी जर आपण पाहिलं तर
2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच एकंदरीत 21 धावा आणि एक गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 8 बॉल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 26 ची गरज. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण पाहतोय आता 24 वरती. 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल. 6 बॉल आणि 23 धावांची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया अगदी सुमधुर संगीतात डीजेला. सहा बॉल आणि आपण पाहतोय 23 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नितेशला आपण पाहतोय जे दाखल झालेत. 6 बॉल आणि 23 धावा. यावेळी मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला चाललाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन मधून पुढे पोहोचलेत. त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं आणि धावसंख्या आपण पाहतोय आता 1 ने पुढे सरकतंय. 5 बॉल 22. 5 मध्ये 4 मोठे हिट. थोडस आपण पाहतोय कठीण आहे परंतु अशक्य नाही. नितेशला आपण पाहतोय जे गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 बॉल आणि 22 धावा. डिफेंड होतील का की मग चेज होतील हे अनेक प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस फटका खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार 6. चार बॉल आणि आपण पाहतोय आता 16 ची गरज. सामना अटीतटीच्या वळणावरती. सामना अगदी तुतू मेमे मध्ये. यावेळी देखील फटका खेळलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचा पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. तीन बॉल आपण पाहतोय आणि या 3 बॉल मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अर्थातच 16 धावांची गरज आहे. 16 धावांची गरज असताना आपण पाहतोय कुठला संघ मात्र इथून आता पुढे जाईल. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुढचा होणारा सामना एका बाजूला आपण पाहतोय निशांत मोरे विरुद्ध विनीत ठाकूर यांच्यातला मात्र आपण पाहतोय अत्यंत महत्वाचा मॅच. सेकंड राऊंडचा अगदी शेवटचा मॅच. त्यानंतर आपण पाहतोय एक फ्री क्वार्टर फायनल खेळवली जाईल.
140+ तो गट आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि आपण पाहतो चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे आलाय चौकार. आता 2 बॉल आणि 12ची गरज. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 12ची गरज आणि 2 चेंडू. अगदी लक्ष वेधून घेणारा सामना. प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र आपण पाहतोय आता अनेक प्रश्न निर्माण करणारा सामना. 2 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम. 2 बॉल आणि 12ची गरज. 35 धावा या धावफलकावरती आहेत, परंतु या धावा काही चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहेत. खूप छान पद्धतीने खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नितीशला आपण पाहतोय. चेंडू भरपूर काळ हवेत आणि इथे मात्र आपण पाहतोय नितेश चेंडू खाली येतोय. चांगला झेल त्यांनी टिपलाय अँड गॉन. एक बॉल आणि 12ची गरज सामन्यामध्ये औपचारिकता म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे. अर्थातच 1 बॉल आणि 12 धाव्यांची गरज आहे. इथून फक्त गोलंदाजाला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. बॅटची एज अँड टेकन. विकेटचं पतन गॉन. फलंदाज बाद होतोय आणि विजयी संघाचं मात्र इथे अभिनंदन. चांगला खेळ तुम्ही खेळलात. वेल प्ले.